नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण केकची रेसिपी बघतोय, पण बऱ्याच वेळा काय होतं, घरामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या जसे की बेकिंग पावडर असेल, बेकिंग सोडा असेलच असं नाही, तर त्यामध्ये नक्की मी टाकलंय तरी काय, दही नाही। जसं की तुम्ही थंबनेल बघितलं, थंबनेलवरती मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की याच्यामध्ये दही किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कंडेन्स्ड मिल्क असेल किंवा कोणताही बाकीचं जसं की ओव्हन असेल, ओव्हनचा सुद्धा वापर न करता इतका छान मऊ लुसलुशीत अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच झटपट होणारा हा केक बनवलेला आहे। आता याच्यामध्ये मी टाकले तरी काय हे पाहण्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हातावरती दाखवलं सुद्धा इतका स्पॉन्जी तो झालेला आहे। अगदी हा केक तुम्ही वरती सुद्धा ठेवून अगदी 6 ते 7 दिवस सुद्धा हा आरामात टिकतो। इतकी छान करायला सोपी रेसिपी आहे, तितकाच खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी। ना कस्टर्ड पावडर ना मिल्क पावडर काहीही न वापरलंय, त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की आवर्जून शेवटपर्यंत बघा। तर आता इथे मी मैदा घेतलेला आहे, हा 1.5 वाटी मैदा आहे। तुम्ही इथे 2 वाटी वापरला तरीही चालेल। हा मैदा सुरुवातीला आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याकडे कोणतीही चाळण असतेच तर त्यावरती हा मैदा चाळून घ्यायचा, चाळूनच शक्यतो वापरा। आता याच्यानंतर इथे मी मिक्सिंग बाउल घेते। इथे बघा, आपण या मिक्सिंग बाउलमध्ये याच वाटीच्या प्रमाणाने 1.5 वाटी मैदा घेतला होता, त्याच वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी जे आपण घरी वापरतो खाण्यासाठी तेल, ते घेतलेलं आहे। आता इथे बटरसुद्धा आपण वापरत नाही किंवा तूपसुद्धा नाही, ते मी तुम्हाला थंबनेलवरती सुद्धा सांगितलेलं आहे। याच्यामध्ये बघा, आपण घातलं ते म्हणजे पिठी साखर घातली। ती पिठी साखर 1 वाटी बरोबर आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे, त्याच्यामुळे पदार्थसुद्धा तितकाच छान होतो। त्यामध्ये बघा, पिठी साखर घातल्यानंतर छान या विस्करच्या साहाय्याने सगळं काही आपल्याला जसं की तेल आणि ही जी पिठी साखर आहे छान 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायची आहे, जेणेकरून पिठी साखर वेगळी आणि तेल वरती तरंगणार नाही। या पद्धतीने चमच्यावरती सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये बघा घालायचं आहे ते म्हणजे मैदा, जो की आपण आता चाळून ठेवलेला होता। तर सुरुवातीलाच मैदा चाळून घ्या, म्हणजे आपल्याला पटकन त्याच्यामध्ये घालून मिक्स करता येईल। आता मिक्स करण्यासाठी बघा हेच विस्कर वापरायचं, अगदी पटकन मस्त मिक्ससुद्धा होतं छान, अगदी गाठी गुठळ्या काहीच राहत नाहीत। इथे बघू शकता या पद्धतीनं बॅटर तयार झालेलं आहे। आता इथे तुमच्याकडे काहीही असेल, अगदी डब्बा असेल किंवा टोप असेल तरीही चालेल। आता इथे मी घेतलेला आहे केक टीन, पण जर कुकरचा डब्बा असेल तरीही तो तुम्ही वापरू शकता, टोप असेल तरी वापरू शकता। याला छान तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे बघा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इथे कोणतंही तुम्ही पीठ टाकू शकता, जसं की बटर पेपर आपल्याकडे नसतो, म्हणजे घरात नसतातच बऱ्याच वस्तू, तर सगळ्यांकडेच असेल असं नाही, म्हणून यासाठी बघा इथे मैदा मी टाकलेला आहे। तुम्ही इथे कोणतंही पीठ टाकू शकता, जसं की गव्हाचं पीठ असेल किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता आणि इथे छान कोट करून घ्यायचं आहे। दाखवलं मी तुम्हाला, या पद्धतीनं कोट करून घ्यायचं सगळीकडून। कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवली होती 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती, तर तीसुद्धा प्रीहीट झालेली आहे। आता केक टीनसुद्धा तयार आहे। आता मिश्रणसुद्धा आपलं थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा। त्याच्यामध्ये कोणता पदार्थ टाकायचा आहे, तर आता इथं मी इनो वापरलेला आहे, पूर्ण एक इनोचं सॅशे वापरलेलं आहे। आपण सुरुवातीला बघा अर्धा वाटी इथे दूध घातलेलं होतं, तर अर्धा वाटी आपण शिल्लक ठेवलेलं होतं, तर ते संपूर्ण दूध मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि इनोवरती थोडंसं दूध टाकून छान मिक्स करून घेतलं आणि राहिलेलं सुद्धा संपूर्ण याच्यामध्ये घालून घेतलं। आता आपल्याला याच्यावरती तुम्हाला आवडेल तसं तुम्ही याच्यावरती गार्निशिंगसाठी काहीही टाकू शकता, जसं की तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील त्याचे बारीक बारीक काप करून टाकू शकता। आता मी इथे टुटी फ्रुटी माझ्याकडे होती तर थोडीशी वापरलेली आहे, किंवा अगदी 2 रुपयाच्या पुड्यासुद्धा छोट्या मिळतात, त्यासुद्धा तुम्ही आणून याच्यावरती घालू शकता, किंवा असं जरी बनवलं तरीही घरीच खायला आपण बनवत आहे। तर आता इथे बघा कढई प्रीहीट झाल्यानंतर छान आपल्याला मीडियम फ्लेमवरती बघा हा केक एक त्याच्यामध्ये जाळीसुद्धा कढईमध्ये ठेवून घेतली आहे बघा। हा केक टीन ठेवून आपण त्याच्यामध्ये
45 मिनटं हा केक छान बेक करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती। तोपर्यंत आपल्याला अजिबात झाकण काढायचं नाही। 45 मिनटानंतर झाकण काढून चेक करायचं, छान आपला केक बेक झालेला आहे ते, किंवा तुम्ही टूथपिक आणि सुरीच्या साहाय्याने सुद्धा चेक करू शकता। इथे तुम्ही बघू शकता केक किती छान फुललेला आहे। आपण जेव्हा बॅटर घातलं तेव्हा अर्धं होतं आणि मस्त केक अगदी छान फुललेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे। आपण इथे सुरी रोवून बघूया, बघू शकता कुठेही सुरीला चिकटलेलं नाही बॅटर, म्हणजे अगदी परफेक्ट 45 मिनटामध्ये मस्त बेक झालेला आहे। आता इथे तुम्हाला कमी जास्त सुद्धा टायमिंग लागू शकतं, पण एक 40 मिनटानंतर आवर्जून तुम्ही चेक करा झाकण काढून। म्हणजे कसं 40 मिनटं लागतील कुणाला, 45 लागतील, कुणाला 50 सुद्धा लागू शकतात, त्यासाठी सांगते मी। आणि इथे बघू शकता अगदी परफेक्ट केक तयार झालेला आहे आपला। अगदी अय्यंगार बेकरी स्टाईल केक जसा असतो तसा कोणतंही साहित्य जास्तीचं न वापरता, इथे आपण भांड्याचा सुद्धा जास्तीचा कोणताही वापर न करता, ना इथे कोणतं गॅजेट वापरलेलं, एकाच भांड्यामध्ये छान आपण इथे पेटून घेऊन मस्त मिश्रण एकाच भांड्यामध्ये मिक्स करून कमीत कमी साहित्यांमध्ये कमीत कमी भांड्यामध्ये हा केक बनवलेला आहे। आता आपण थंड करून पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच याच्या कडा काढून घ्यायचे आहेत बघा। आता इथे बघू शकता भांड्याला सुद्धा कुठेही जास्त चिकटलेलं नाही, वरचं आवरण बघू शकता आणि खालचं सुद्धा बघू शकता, खूप छान कलर आलेला आहे आणि मस्त केक अगदी जवळजवळ डबल ते म्हणजे 2 ते 3 पट छान अगदी फुललेला आहे। तितकाच तो जाळीदार आतून स्पॉन्जी बनलेला आहे। नक्की तुम्ही हा केक बनवू शकता। मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडत आहेत, अगदी मुलांना खायला काही ना काही सारखं मागतच असतात घरी, तर अशावेळी तुम्ही नक्कीच हा केक बनवू शकता आणि खूप मस्त केक तयार होतो। तुम्ही इथे बघितलंच, कोणतंही आपण दहीसुद्धा वापरलेलं नाही आणि कंडेन्स्ड मिल्क नाही किंवा बटर, तूप, कोणतंही गोष्ट नाही, घरात असलेलं साहित्य, कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळामध्ये एवढा छान केक तयार केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली आणि आवडली असेल इथपर्यंत तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। साध्या सोप्या पद्धतीनं मी प्रयत्न करत असते तुम्हाला समजवण्याचा, तुमच्यापर्यंत सोप्या रेसिपी घेऊन येण्याचा। इथे बघू शकता खूप मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे आणि आपण जे वरतून टूटी फ्रुटी घातले त्याच्यामुळे सुद्धा बघा किती छान दिसतोय आणि कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे। इथे आपण कोणतंही मिल्क पावडर वगैरे काहीच वापरलेलं नाही। विशेष म्हणजे मलासुद्धा विश्वास बसला नाही की एवढा छान केक तयार होऊ शकतो। तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीनं नक्की केक बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। बनवून बघितला तर नक्की तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। माझे छान छान रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघू शकता 2 पीस मी अगदी घेतले, 1 पीस घेतला आणि तो तोडून सुद्धा दाखवते। खूप मस्त स्पॉन्जी झालेला आहे, किती जाळीदार आतून झाला आहे बघा, बघा अगदी मस्त झालेला आहे। मुलं तर पटकन किंवा मोठे सुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळणारा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।